केलं नाही. पण जे आहे ते झालं ना. आमची भूमिका आम्ही स्पष्ट केली आहे. शिंदेसाहेबाबरोबर आम्ही काम करू. आम्हाला त्यांनी आमच्या म्हणजे संकटाच्या काळात त्यांनी आम्हाला साथ दिली. आम्हाला थोडा आधार वाटला आणि त्यांच्याबरोबर काम करण्याची आमची पुढे इच्छा आहे. म्हणजे आम्ही उघड उघड ते सांगितलं, जर का कोणाचा म्हणजे त्यात आम्हाला कोणी पाठिंबा दिला, माझी एवढीच विनंती राहील की उघड उघड पाठिंबा दिला पाहिजे. माहितीत गेल्यावर सत्य मतदानाची वगैरे काही गरज नाही आहे. ते नुसत्या हवेतल्या गप्पा असतात की मी आतून तुमचं काम करतो वगैरे, असलं सगळं मला काही त्यात ओपन आला जो आहे तो ओपन आहे. स्वागत आहे. हातात हात देऊ, गळ्यात मिठ्या मारून फोटो काढू, काय करायचं ते करू. ओपन आला पण जे काय ते ओपन राहिलं पाहिजे. सत्तेत आपण गेल्यामुळे याचा किती फायदा होईल आपल्याला? आता फायदा तोटा होईल की नाही माहीत नाही. त्यांना आपला किती फायदा होईल इथून सुरुवात आहे. आता आपल्याला अजून पक्षात आपण त्या गेलोय तर त्यांना सिद्ध करून दाखवायचं की आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो. पण आधार त्यांचा राहील एवढी मात्र आम्हाला खात्री आहे. राजे गटाला साईडला ठेवून वेगळं ठेवून कोणालाही राजकारण करणं हे अवघड जाणार आहे आणि आपण बरोबर आल्यामुळं खरं तर एकनाथ शिंदे साहेबांना थोडीशी ताकद मिळाली आणि जिल्ह्यामध्ये त्यांची एक वेगळी सत्ता निर्माण होईल आणि त्यालाही ताकद मिळेल असं वाटतं आपल्याला. नाही, प्रयत्न करावा लागेल. ताकद लावून प्रयत्न करावा लागेल. कोणाला कमी समजून पण चालत नाही आणि कमी समजून कोणाला गायर राहणं हेही चालत नाही. कष्ट करावे लागतात, धावपळ करावी लागेल आणि त्यातून काय साध्य होतं बघू. आता सुरुवात इथूनच आहे. आपल्याला त्यांना काय आणून देता येतं ते पाहूया. प्रयत्न तर आम्ही करणारच आणि जोर लावून ताकद लावून करू. जे काय करू ते पद्धतशीरपणे करू आणि पक्षवाढ ही हा आमचा मुख्य म्हणजे हेतू असेल, हेतू राहील आणि आम्ही करू ते त्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी करू. माहिती म्हणून आपण एकत्र लढणार की कसं सगळ्यांना बरोबर घेणार? नाही, आता आमची आघाडी झालेली आहे. काही लोक आमच्याबरोबर या ठिकाणी आलेले आहेत. आता महायुती, काही ठिकाणी महायुती एकत्र आली आहे, काही ठिकाणी 2 पक्ष एकत्र आलेत, काही ठिकाणी सगळे पक्ष स्वबळावर निवडणुका लढत आहेत. या ठिकाणी आम्हाला शिवसेनेने सगळे अधिकार दिलेत. तुम्ही तुमच्या पद्धतीने जे करायचं ते करा असं आम्हाला क्लिअर कट सांगितलेलं आहे. तर माझ्या मते इथे कमळ आणि काय ते घड्याळ ते एकत्र आहे आणि धनुष्यबाण आणि आमचे काही सहकारी आम्ही एका बाजूला आहे. करू प्रयत्न, बघायचा आता काय होतं. पण महायुती म्हणून इथे फलटण तालुक्यात तरी तिन्ही पक्ष एकत्र आलेले नाही आहेत. हां, असं म्हणजे आपली ताकद वेगळी लावून आपलं प्रभुत्व 100%. काय बरं वाईट होईल ते होईल, पण आता लागली आहे